काय ग बल दरवाजा लावा. मला कशाला बोलायला अडी गंमत आणली एक. गम्मत हे बाळकृष्णाची मूर्ती ती बी चांदीची कुठून आणली तू आजच्या पूजेसाठी वल्लरीने आणलीये. अन तू तळून उचलून आणली काम करा, ही मूर्ती घेऊन कुठेतरी लपवा. गावचं घर असतं ना तर माझ्या हातून पूजा झाली असती. मी घर वल्लरीच्या नावावर, त्याच्या हातून पूजा होणार. मी का बघत बसू? बाय तू काय बोली राहिली कळतंय का तुले बाय वल्लरीवर जरी माझा राग असला ना तरी असं पूजेच्या दिवशी देवाची मूर्ती लपवणं मला काही बरोबर वाटत नाही पुष्पा. तुम्ही ना माझ्या मनासारखं काही करूच नका. नाही तर काय, लक्षात घ्या ना, पूजेच्या वेळेला मूर्ती सापडत नाही म्हटल्यानंतर सासूबाई कांगावा करतील, वल्लरीच्या नावाने बोंब मारतील. केवढंच मला बरं वाटेल ना. ते बी आहे. माझा मूड छान झाला की तुम्हाला जे हवं ते बी मिळतच की. असं म्हणतेस मग मी माझ्या राणीसाठी काय बी करायला तयार आहे. ते नंतर, आधी मूर्ती लपवा. वल्लरी, पुष्पा, हे घ्या, हे पंचामृत करायले आणि हे तुळशीची पानं काढी ठेवते मी. हो. किती वाजले? हे अजून कसे नाही आले? पूजेला उशीर होईल ना. येतील ना वल्लरी, कामात असेल तो. येईल, आपण तयारी करी ठेवू. आले चट. थांबा, आले मी बघ. अरे प्रेरणा ताई, अजित भाऊ, या या आत तर या. अचानक कसे काय इकडे? काय गो, आता काय आपल्याच घरी सांगून यायचं की काय? हो, असं नाही. पाहिलं ना अजित भाऊ कशा बोलतायत ते मला. मस्करी करतीये गो. पण काय झालं ना, बाळकृष्णाची पूजा आम्ही करणारच होतो. मग मनोज भाऊजी म्हटले तिकडे वेगळी पूजा इकडे वेगळी पूजा, असं कशाला करायचं? त्यापेक्षा तुम्ही दोघेही इथेच या. अरे वा, चला, आजच्या दिवसातलं पहिलं काम ह्यांनी छान केलं. पण एनिवेज, आम्ही फक्त पूजा अटेंड करायला नाही आलेलो, मदत करायलाही आलोय. त्यामुळे काय काय तयारी करायची ते सांग. अरे बापरे, पण मग जर का ते करायचं असेल तर तुम्हाला आत यावं लागेल. आत तर या आधी. आलो आलो. माय, अजितराव, प्रेरणा, आले तुम्ही? बरं झालं, आता आपण सगळे मिळून आहे ना बाळकृष्णाची छान पूजा करू. हा काय गो, आज काकी फारच खुश दिसताय. झालंय काय नक्की? सांगते नंतर, पण खुश आहेत त्या हे खरं. काकी, आम्ही फक्त पूजेला नाही आलोय, तुम्हाला मदत करायला पण आलोय. हो, तुम्ही नाही हो अजितराव. काय काकी, खरंच आम्ही मदतीला आलोय. सांगा तुम्ही काम, ते आम्ही करणार. बरं, आता तुम्ही एवढं सांगताच आहे तर चला. ठीक आहे. प्रेरणा, हे घे, तू पंचामृत करी घे. हा, आता काहीतरी अजितराव, हा तुम्ही हे सजवा. या इकडे या. वाव, किती छान डेकोरेशन केलंय. सुंदर दिसतंय खूप. म्हणजे ना असं छान प्रसन्न वाटतंय. फक्त श्वेता असली असती तर अजून छान वाटलं असतं ना. इतके कॉल केले तिला, नेहमीच आहे पण तिचं. तेजा, आपल्याला माहितीये ना तिचं कसं असतं ते. मग आज एवढ्या छान दिवशी तू तुझा मूड का खराब करून घेतेस? जाऊ दे ना. सासूबाई,
सगळी तयारी झाली आता. तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती घेऊन येता का? म्हणजे पूजेला सुरुवात करू नये. हो माय, आणते लगेच आणते. म्हणजे कसं पूजेला सुरुवात करूया ना. मूर्ती. सासूबाई आणताय ना मूर्ती? हा आणते. काय झालं? सापडतीये का? काय झालं? वल्लरी, मी तडीच ठेवली होती मूर्ती. सापडतच नाहीये. मला कळत नाहीये कुठे गेली ती. काय? अहो, असं कसं होईल? तुम्ही मूर्ती तिथेच ठेवली होती. नीट बघा ना. नाही हो माय, मी पाहिली. मी जिथे ठेवली होती ना तडीच मी पाहिली, पण नाही दिशी राहिली. कुठे गेली असेल मूर्ती? मी काय म्हणते, आपण एक काम करूया. आपण सगळे मिळून शोधूयात. तिथेच कुठेतरी डाव्या उजव्या बाजूला ठेवली असेल तुम्ही. हा, आलोच, थांबा. या. वल्लरी, मी या बॉक्स मध्ये ठेवली होती ना ती मूर्ती, आणि बॉक्स आणि चोट्यावरच ठेवला होता. पण मला कळतच नाहीये कुठून गेली. नक्की इथेच ठेवली होती. एकदा ड्रॉवर मध्ये बघूया आपण. थांबा. मी पाहिलं वल्लरी सगळीकडे नाहीये, आणि मी इकडे कुठे ठेवलीच नाही. मी आडीच ठेवली होती इथे. मी म्हटलं पूजेला लगेच वरचेवर उचलता येईल. तुम्ही कपाटात पाहिलं का एकदा? तुम्ही आत नाही ना ठेवले बेडरूम मध्ये? नाही, मी आडीच ठेवली होती. मला कळतच नाही. सुबाई, काय हो तुम्ही? तुमच्यावर तेवढे विश्वासन दिली होती तिने ठेवायला, आणि तुम्ही काय कुठे हरवली? मी खरं सांगते, खूप आठवणीने आणि सांभाळून ठेवली होती. मला नाही कळत आहे कुठे गेली मूर्ती. सासूबाई, काय हो, वल्लरीने एवढी हौसेने आणली होती मूर्ती. तुम्ही काय असं करत? वहिनी, प्लीज शांत व्हा. हे बघा, त्या ऑलरेडी खूप पॅनिक झाल्यात. त्यांना अजून घाबरवू नका. आता तुम्ही नका काळजी करू. मूर्ती इथेच कुठेतरी असेल. आपण शोधूयात ना. आलोच. सासूबाई, तुम्ही नका काळजी करू. मूर्ती सापडायला आपण शोधूयात ना. एक मिनिट, वल्लरी काय झाले? म्हणे, अरे बाळकृष्णाची चांदीची मूर्ती आणली होती मी. या बॉक्स मध्ये ठेवली, आणि ओट्यावरच ठेवला तो बॉक्स. आणि आता पूजेसाठी मूर्ती लागणार म्हणून मी बॉक्स घ्यायला आले. पाहते तर त्याच्यात मूर्तीच नाहीये. मला कळतच नाहीये कुठे गेली. मी खरंच आडीच ठेवली होती मूर्ती. पण आई 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 जा, शांत हो. सापडेल, आपण शोधूया आपण इथे. तेजा, मी बघून येते. नक्की प्रॉब्लेम काय झालाय? प्रेरणाताई, ती चांदीची बाळकृष्णाची मूर्ती होती ती सापडत नाहीये. प्रेरणा, आता पूजा कशी होणार आपली? काकी, तुम्ही काळजी करू नका. वल्लरी, काय झालं? आपण गृहप्रवेशाच्या दिवशी इथे आलो होतो तेव्हा मी देवघर पाहिलं होतं ना तुझं. तेव्हाच मी बघितलं होतं की तुझ्याकडे बाळकृष्णाची मूर्ती नाहीच आहे. म्हणून ना मी. हो प्रेरणाताई, पण आता आपण शोधूयात का मूर्ती? ते जास्त महत्वाचं. तुझ्या लक्षात येत नाही मी काय बोलतेय ते.